नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत. सासऱ्यांच्या व्यवसायाला हातभार, स्वतःचा विवाह संस्थेचा व्यवसाय आणि आता स्वतःची गाण्याची आवड मनापासून जपणारी अशी ही मैत्रीण आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपण सगळ्यांनी एका ठराविक स्थैर्यानंतर आपापली आवड ही जपलीच पाहिजे. आपली राहिलेली आवड आणि छंद हे आपण आता जोपासलेच पाहिजेत, बरोबर ना? मागच्या गोष्टीत आपण बघितली विवाह संस्था, लग्न तर जुळली. आता काय, आता त्यांची बाळं, आणि आता ह्या बाळांना जपायला सांभाळायला कोणीतरी हवं ना, कारण आई बाबा जाणार ऑफिसला. काळजी नका करू, आपली आजची मैत्रीण आहे ना, आपली आजची मैत्रीण खूप साऱ्या बाळांची आई आहे. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. नमस्ते. गोष्ट तिचीमध्ये आज आपल्याकडे आली आहे आरती काळे. आरती काळे माझी उदयनाची मैत्रीण. तुझं गोष्ट तिचीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपल्याला आज आरतीची गोष्ट ऐकायची आहे. तर तिला 35 मुलं आहेत जवळजवळ. आता हे ऐकून थोडंसं कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. आपल्या आरतीचं की नाही एक छान सुंदर पाळणाघर होतं. आरती, मला सांग तुझं माहेर कुठलं आणि माझं माहेर ठाण्याचं. म्हणजे माझे वडील MSc असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे. पण आम्ही नंतर म्हणजे मी 9वी-10वी नंतर आम्ही ठाण्याला सेटल झालो होतो. मग ठाणा कॉलेजला वगैरे माझं शिक्षण झालं आणि माझं लग्नाआधीचं नाव प्रतिभा गलगली. अच्छा, बरं. आणि बहीण भाऊ कोण आहे? मला एक भाऊ, मी मोठी, एक भाऊ आहे, एक बहीण आहे. आणि आणि ते दोघंजण आता ठाण्यातच असतात. वडील आहेत. आणि काय ग्रॅज्युएशन कशात झालं? माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BCom झालेली आहे मी. आणि मग त्याच्यानंतर लगेच लग्न झालं. त्याच्यामुळे मग सुरू संसार. बरोबर. पण मग लग्नानंतर काय जॉईंट फॅमिली वगैरे? हां, लग्नानंतर सासू सासरे आणि आम्ही एकत्र राहत होतो. कुठे सासर तुझं? माझं सासर चेंबूरला होतं त्यावेळेला. पण मग नंतर पुण्यात घर बांधलेलं होतं, त्याच्यामुळे मग नंतर आम्ही सगळेजण 90 साली आम्ही पुण्यात आलो. मग तेव्हापासून पुण्यातच आहे. हां. पण मग आता मुलं वगैरे काय? मला 2 मुलं आणि मोठा मुलगा माझा सॉफ्टवेअरमध्ये आहे, त्याची स्वतःची कंपनी आहे. आणि धाकटा मुलगा CA आहे. दोघांची लग्न झाली आहेत, आता दोघं सेटल आहेत. एक नातू आहे मला 6 वर्षाचा. म्हणजे आता खरं पाळणाघर. पण मग असं झालं की नातू येईपर्यंत म्हणजे त्यांनी थोडंसं एन्जॉय केलं काही वर्ष. पण आता मधल्या काही याच्यानंतर मी मागच्या वर्षी बंद केलं पाळणाघर. पण मला सांग की तू आता पुण्यामध्ये आलीस, मुलं वगैरे झाली, मग पुढे तू नोकरी वगैरे काही केली? नाही, माझ्या मिस्टरांचा म्हणजे त्यांना टुरिंग खूप असायचं. ते फार्मास्युटिकलमध्ये होते, त्यामुळे त्यांना टुरिंग खूप असायचं. आणि मग घरात सासू सासरे, 2 लहान मुलं, त्यामुळे मला बाहेर जाऊन काम करणं शक्य नव्हतं. पण त्याच वेळेला म्हणजे माझ्या गल्लीतच माझी एक समोर राहणारी मैत्रीण, तिला आणि आम्हाला असं वाटलं की जागा भरपूर होती, तर आपण ग्राउंड सुरू करावं का संध्याकाळच्या वेळेत. म्हणजे मी घर सांभाळून ह्या गोष्टी करू शकणार होते. आणि आमच्याच गल्लीत एक दुसरी मैत्रीण होती, तिच्या आणि माझ्या म्हणजे असं आम्ही नेहमीच्या भेटीतल्या. तर असं ठरवलं की आपण शाळा सुरू करूया का, नर्सरी स्कूल. तिचं नर्सरी स्कूलचं म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन SNDTमध्ये झालेलं. तर त्याच्यामध्ये SNDTला चाइल्ड केअर हा कोर्स आहे. तर मग तिचं त्याच्यातच ग्रॅज्युएशन झालं होतं. मग तिला ती काढू शकत होती शाळा. तिचं प्लॅनिंग तेच होतं की शाळा सुरू करायची. त्याच्यात तिने मला विचारलं की तू जॉईन होशील का. तर मला ते छान वाटलं की मला खूप लांब कुठे जाऊन काही करायची गरज नव्हती. म्हणजे इच्छा तर होती, फक्त मी घर बंद करून जाऊ शकत नव्हते. पण ह्या दोन्ही गोष्टी मला समोरच मिळाल्या, त्याच्यामुळे छान जुळून आलं.
आणि तू म्हणली तसं तुला मुलांची आवड लहानपणापासून होती. ते महत्त्वाचं म्हणजे मला अगदी आमच्या कॉलनीमध्ये वगैरे सुद्धा मी अशी लहान मुलं जमा करून त्यांना सांभाळत बसायची, ही खूप आवड होती. आईची चिडचिड व्हायची त्यावेळेला, बरोबर, पण मला आवडत होतं. त्याच्यामुळे मुळामध्ये आवड. आणि मग नंतर शाळा सुरू झाली आणि त्यावेळेला इनिशियली तर माझीच मुलं लहान होती. 3 वर्षाचा धाकटा मुलगा होता. मग ते दोघंही पण माझ्याबरोबर ग्राउंडला यायचे आणि असं ते सुरू झालं. आणि मग शाळेनंतर एक साधारण तो 4थीत वगैरे गेल्यानंतर मग जरा इंडिपेंडंट झाली मुलं. मग त्यावेळेला मनात आलं की आपलं पाळणाघर का सुरू करू शकतो आपण. जागा होती नशिबानी, म्हणजे घर मोठं, हां बंगला आहे, बैठा बंगला असल्यामुळे काय होतं की लोकांना सोडायला न्यायला सोपं पडलं पाहिजे. कारण जिन्यानी वर चढून 2 किंवा 3 जिने चढून जाणं, हे ज्यावेळेला आई सकाळी सगळं आवरून धावत पळत मूल सोडायला येते त्यावेळेला ते तर ते कठीण असतं. अशा ह्याच्याने मी असा विचार करून की नाही आपण आता सुरू करूया. मुळामध्ये घरातल्यांची पण साथ होती त्या गोष्टीला. कारण सपोर्ट असेल तर नाही घरात सगळ्यांची दिवसभर म्हणजे ते त्यांना की एका खोलीत तू ठेवू शकत नाही, सगळीकडे फिरतात ते. म्हणजे आजोबांच्या खोलीत पण जात होते, सगळ्या घरात फिरत होते. लहानच मुलं, त्यांना आपण असं अडवू पण नाहीये. किती वाजता सुरू व्हायचं? माझं टायमिंग होतं 9 ते 7. पण सकाळी 8 वाजल्यापासून काही वेळेला मुलं यायची, कारण जर मॉर्निंग शिफ्टची पालकांचं काही असेल टायमिंग त्याप्रमाणे मुलं यायची. आणि रात्रीसुद्धा असं फिक्स टायमिंग नसायचं, म्हणजे 8:30-9 तर नेहमीचेच. कारण लांबून येणारे पेरेंट्स असतील तर त्यांना इतक्या वेळेमध्ये येणं शक्य पण नाही. आणि कोणी मुद्दाम करत नसतं, प्रत्येकाला आपल्या बाळाची ओढ असते, म्हणजे कामं असतात त्याच्या ह्याच्यानी लोक म्हणजे मनात असलं तरी अगदी वेळ गाठू शकत नाहीत रोजच, असं आहे. त्याच्यामुळे मग म्हणजे दिवस आमचा असा एकदम पॅक जायचा की काय लहान मुलं असलं तरी दमतो आपण आणि पळापळ होते. पण ते आहे माहिती का, ज्या वेळेला तुम्ही माझं काय झालं आणि शाळा आणि ग्राउंड ह्या गोष्टींमुळे ना मला सुरुवातीला छान रिस्पॉन्स आला. म्हणजे मला असं वाट नाही बघावी लागली की आता 1 मुलं आहे, आता 2 मुलं आहेत. म्हणजे इनिशियलीच माझ्याकडे 10 ते 12 मुलं होती. त्याच्यामुळे मग तो असं, आणि ती सगळी मुलं मला ओळखत होती ग्राउंडवरची किंवा शाळेची रिलेटेड असल्यामुळे पेरेंट्स मला ओळखत होते, काकू. आणि माझी जी शाळेतली सुरुवातीला आली म्हणजे शाळेचं कल्चर, शाळेमध्ये आम्हाला टीचरला ते आंटी म्हणायची मुलं, मंजू आंटी, आरती आंटी. तर मग मला ते काही मुलं जी शाळेतनं आलेली होती ती आंटी म्हणायची. पण मग नंतर हळूहळू ते काकू झालं, कारण शाळा थोडी मागे पडली आणि मग पाळणाघराचंच हे सुरू झाल्यामुळे. पण मग पाळणाघर चालू केल्यावर शाळा सोडली का? शाळा सोडली. थोडे दिवस करत होते, कारण तिला पण एकदम मी अचानक असं सोडू नव्हते शकत. पण मग नंतर तिला रिप्लेसमेंट मिळाल्यावर मी शाळा सोडली, कारण ते शक्य होत नव्हतं. लगेच मी हेल्पिंग हँड कोणी नव्हतं, म्हणजे मी एकटीच बघत होते. पण माझे मिस्टर मला त्यांनी त्या काळात मला खूप मदत केली. मुलंसुद्धा, म्हणजे माझा मोठा मुलगासुद्धा, त्याला लहान बाळं खूप आवडायची. तो मला म्हणायचा आई तू जाऊन ये शाळेत, मी ह्याच्याकडे बघतो. एखादं मूल जर सकाळी लवकर आला ते मग ते एन्जॉय करायचे मुलांबरोबर. पण असं होतं की सुरुवातीला कोणी नव्हतं. कारण असं पण आहे ना की सुरू केल्यानंतर तेवढं तुमचं इन्कम पण पाहिजे, तर तुम्ही दुसऱ्यांना पगार देऊ शकता. बरोबर. म्हणजे असंच शक्य नव्हतं की माझ्या खिशातल्या. सुरुवातीला जी होती ती 2+ मुलं होती माझ्याकडे, 2 पूर्ण अशी लहानच. हो. पण मग शूशी वगैरे सांगायची तेव्हा? काही मुलं नाही सांगत, कारण 2 वर्षाच्या ते कोणी. आणि त्यावेळेला तर डायपर पण नव्हते. म्हणजे ही गोष्ट मी जवळजवळ आता साधारण 20 वर्षामागची गोष्ट सांगते, म्हणजे 20-22 वर्षा आधीची. मग तेव्हा काही डायपर वगैरे प्रकार नव्हते. त्याच्यामुळे मग मुलांना काही शूशी सगळं फुल राडा असायचं. बापरे, एवढ्या जणांचं एक प्रोग्राम. बापरे, म्हणजे ते दिवसभर डबा वगैरे घेऊन यायचे, दूध. हां, आता काही पालकांना शक्य होत होतं देणं, नाही तर ज्यांना शक्य नव्हतं की नाही मग काकू तुम्ही द्या, तर आम्ही देत होतो त्यांना. म्हणजे असं काही हे नव्हतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी द्यावं. मग जे देतील ना त्यांना आम्ही गरम करून देत होतो मात्र. हां, म्हणजे जे काही भाजी पोळी आहे, वरण भात आहे, ते असं सकाळी केव्हाचं भरलेलं असतं, मग ते ताटात काढून गरम करून त्यांना आम्ही मुलांना भरवत होतो. भरवायला वगैरे. हो. आणि माझ्याकडे त्यावेळेला म्हणजे
इनिशियली 1-2-3 वर्ष तर कोणी नव्हतं, पण नंतर मी हळूहळू जेव्हा सुरुवात केली कामाला हेल्पिंग हँड म्हणजे मुलींना ठेवायला, तर SNDTमध्ये चाइल्ड केअर हा कोर्स 11वी-12वीसाठी आहे. आणि मग त्या मुलींना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससाठी छोट्या छोट्या शाळांमधनं पाळणाघरांमधनं ते पाठवतात. की म्हणजे त्यांना एक अंदाज येण्यासाठी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. पण त्यांना त्याच्यामध्ये काय असतं की त्यांना मराठी गाणी शिकवलेली असतात, भरपूर मराठी गाणी, नंतर गेम्स काही, आणि तर हे मुलांकडनं करून घ्यायचं. म्हणजे त्याचा आम्हाला पण तेव्हा फायदा व्हायचा की 1 तास त्या आता आठवड्यातनं 3 दिवस त्या यायच्या, तर मग त्या हां 1च तास फक्त दुपारी. पण मग 1 तास जेव्हा यायच्या ना त्यावेळेला मग आम्ही असं थोडं प्लॅन करायचो की म्हणजे आमच्याही पाळणाघरामध्ये मॉर्निंग शिफ्ट आहे, आफ्टरनून शिफ्ट आहे, आणि मॉर्निंग शिफ्टची मुलं घरी आली की त्यांचं सगळं आवरलं की मुलांचं जेवण झाल्यानंतर थोडं 1 तासभर काहीतरी ॲक्टिव्हिटी, हे आमच्याही पाळणाघराचं रुटीन होतं की त्या वेळेमध्ये आम्ही त्यांना गाणी घ्यायचो, गोष्ट सांगणं, नंतर काहीतरी एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी, असं आम्ही त्यावेळेला करत होतो. मग जेव्हा या मुली यायच्या त्यावेळेला 1 तास हा कार्यक्रम त्यांनी घ्यायचा, असं थोडं अपेक्षित होतं. मग त्यातल्याच काही मुली मला नंतर म्हणजे काही थोडंसं SNDTचं हे असं आहे की हे चाइल्ड केअरला पर्टिक्युलरली की थोड्या म्हणजे सगळ्या मुली पुढे शिक्षण नाही घेऊ शकत, 12वीनंतर त्यांना अफोर्ड म्हणजे त्या नाही करू शकत, तर मग अशा मुली 12वीनंतर नोकरी करतात. मग त्याच्यामध्ये त्यांना पाळणाघरांमध्ये नोकरी मिळते किंवा छोटे जे शाळा आता ते नंतर मला असं वाटतं आता थोडं कठीण झालं आहे की आता काही कोर्स करणं वगैरे अपेक्षित आहे, नाही तर SNDTच्या मुलींना तेव्हा मिळत होतं. मग त्या मुली मला नंतर कामाला मिळाल्या. त्यातल्या काही ज्या आल्या की त्यांना आवडलं की इथे, मग त्यांनी मला की काकू आम्ही येऊ शकतो का, तर अशा मला मुली मिळाल्या आणि खूप छान मुली मिळाल्या. म्हणजे मला ज्या काही आता त्याच्यामध्ये शेवटी असं आहे ना की 10 बोटं आपली सारखी नसतात, तसं काही मुलींनी खूप आम्हाला त्रास दिला, काहींनी फसवलं, काहींनी वेळा पाळल्या नाहीत, पण इन जनरल ज्या मला मिळाल्या ना त्या खूप छान मुली मिळाल्या. हो, म्हणजे मग मुली मिळाल्यानंतर मी काम वाढवू शकले. हां, कारण कसं मग मुलं वाढतात, कारण तुम्हाला नाही तर मदतीला कोणी नसेल तर तुमचं एक लिमिटेशन राहतं. पण त्या मुली खूप छान होत्या ज्या कोणी मला मिळाल्या त्या. असं पण मग त्या मुली हे काम करायचे का, लहान मुलांची ती सगळं इतकं प्रेमाने करायच्या सगळं. मग त्यांना शिकवायचं, थोडंसं सुरुवातीला ट्रेनिंगपेक्षा माझं बघून त्या करत होत्या की लहान बाळाला भरवणं. तरी काही कामं अशी होती की ती मीच करत होते की लहान बाळांना भरवणं आहे, म्हणजे काही एखादं मूल द्वाड असतं, दुसऱ्या कोणाकडनं करून घेत नाही, असं पण थोड्या गमती जमती होतात. आणि मग दुपारी जेवण झालं की झोपणं, थोडा वेळ झोपायची. काही मुलं झोपायची नाहीत किंवा काही पालकांचं सांगणं असायचं की त्यांना झोपवू नका, कारण काय होतं थोडंसं ना, कारण झोपले की रात्री झोपत नाहीत, मॉर्निंग शिफ्ट असेल तर उठत नाहीत, असं ते सगळी सायकल असते. त्याच्यामुळे मग ज्यांना झोपायचं नाही त्या मग तायांबरोबर त्यांच्याबरोबर खेळत राहतात. मग एका खोलीमध्ये ह्या मुलांना झोपवायचं आणि बाहेरच्या खोलीमध्ये झोपवायचं म्हणजे गाणं लावून ठेवायचं का काय पद्धत? शांत गाद्या घालायच्या, छानपैकी पंखा लावलेला आहे मस्त, आणि मुलं पडदे वगैरे सगळं असं छान असं झोपेचं वातावरण तयार करायचं. राजस सुकुमार अरे लडीवाळा तो निज रे माझ्या बाळा. शिव माथ्यावरची गंगा
कमळात झोपला भुंगा थांबला शिवारी वारा आकाशी निजला तारा बघ निजला रे चंद्र निळा भाळा तू निज निज रे माझ्या बाळा तू मिटून घे रे नेत्र बघ कितीही झाली रात्र पंखात तुला मी घेते गहीवरली ममता देते तू नको वाजवू पायामधला वाळा तू निज निज रे माझ्या बाळा तू निज निज रे माझ्या बाळा कसं करायचो कधीतरी 15 दिवसातनं एकदा वगैरे शनिवारी दुपारनंतर आम्ही टी व्ही लावायचो बरं. की मग त्यावेळेला थोडंसं मुलांना पण किंवा आज मग इतकी एक्सायटेड व्हायची मुलं की बापरे आज टी व्ही बघायला मिळणार. हो, म्हणजे त्याचा अप्रूप राहतो हां. ना, खरं आहे. होय, नाहीतर आम्ही टी व्ही लावत नव्हतो. कार्टून हे ते म्हणजे मग ते खुश होत. नाही, काही ठिकाणी मी पण असं ऐकलं होतं की दिवसभर टी व्ही चालू असतो मग मॅक्झिमम मुलं त्या टी व्हीमध्येच बघत बघत मग वेळ बसतात. जातो. मग त्यांना दुसरं काही तुम्ही करण्याची म्हणजे गरजच नाही पडत ना. तर तसं नव्हतं म्हणजे आम्ही काय तुझ्याकडे मी आले होते तेव्हा बघितलं तर असे छोटी छोटी मॉडेल्स आहेत की एक चांभार आहे, एक सुतार आहे किंवा अशी खेळणी आहेत तुझ्याकडे. तर ती बघूनच मला आवडलं. नाही, ती सगळी मुलांसाठीच की म्हणजे मुलांना त्या गोष्टीची थोडी मोठी माहिती झालेल्या मुलांना कळतं. त्यांना हां. सांगितलं एक साधारण 4-5 वर्षाच्या मुलांना तुम्ही एक्सप्लेन केलं तर त्यांना कळतं सगळं. आणि आम्ही नंतर ती पाळणाघराची मुलं तर माझी होतीच, पण मग एप्रिल-मेमध्ये मी समर कॅम्प पण घेत होते. मग त्यावेळेला आमच्या ह्या SNDTच्या ताई आम्ही सगळी तयारी करायचो. म्हणजे 2 महिने आधीपासनं ते आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत की ते कटिंग्स करायची, त्याची ते पेपर्स आणून नंतर ते चार्ट पेपर आहे, ग्लेस पेपर आहे, सगळे प्रकार. म्हणजे आता माझं पाळणाघर बंद झाल्यावर केवढं सारं सामान मी ते असं देऊन टाकलं सगळ्यांना. कारण काय करायचं ना, ठेवून ते होतं सगळं. आणि रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांना पेपर कटिंग आहे, नंतर पाटी पेन्सिल, क्रेयॉन कलरिंग, नंतर हां क्ले, हे बीड स्ट्रिंगिंग हे आमच्याकडे होतं, जे आम्ही त्यांना रोज देत होतो. की एक थोडा वेळ काहीतरी ॲक्टिव्हिटी घ्यायची, कारण जेवण झाल्यानंतर लगेच झोपायला नको, म्हणून थोडा वेळ ती ॲक्टिव्हिटी. मग मराठी गाणी पर्टिक्युलरली, कारण ह्या मुलींना मराठी गाणी खूप शिकवतात. म्हणजे SNDTचा तो कोर्स अतिशय छान आहे. म्हणजे मला तसं सांगायला आवडेल की मुलींना आवड असेल ना तर तो कोर्स करून तुम्ही स्वतःचं पाळणाघर सुरू करा. कारण आणि आता तर ती काळाची गरज आहे की म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि थोडं अजून पण आता लोकांचा माइंडसेट हा बदलला आहे की पाळणाघरात पाठवायचं म्हणजे बापरे असं जे आधी होतं. उलट आहे की आणि खरं आहे ते की ती मुलं एकमेकांच्या ह्याच्याने ना छान वागतात, म्हणजे सोशल. हां, अगदी खरं, सोशल होतं. नाहीतर पूर्वी म्हणजे माझी मुलं जेव्हा लहान होती किंवा मी जेव्हा पाळणाघर सुरू केलं ना, तर त्यावेळेला एवढं नव्हतं. लोकांना असं वाटायचं, कारण काही अनुभव आले असतील लोकांना की नाही पाळणाघर नको असं होतं थोडंसं. घरी आपल्याला काही जमत नाही आहे का सांभाळायला, एवढं काय पाळणाघर वगैरे असं थोडंसं होतं. पण आता नाही, आता पूर्ण तुझ्याकडे ही एवढी दिवसभर सगळं खटलं चालू असायचं, पण मग तुझी मुलं पण काही फार मोठी नव्हती, नाही लहानच होती. तर त्यांचा आजारपण, अभ्यास, प्रोजेक्ट हे असं नाही झालं. म्हणजे असं काही त्याच्यासाठी वेगळी बाहेरनं काही मदत घेतली आहे किंवा मुलं ट्युशनला गेलीत असं नाही झालं. घरीच चालायचं. आणि त्यावेळेला एवढं नव्हतं, ट्युशनचं पण एवढं हे झालेलं नव्हतं.
म्हणजे अभ्यास, शाळेचा अभ्यास घ्यायचा तो आईबाबांनी घरातच, असंच होतं. मग व्हायचं कधी उशीर व्हायचा आणि हाणामारी व्हायची थोडी, पण होऊन गेलं. म्हणजे असं तर मागे वळून बघितलं असं नाही वाटत आहे की नाही बाबा त्यावेळेला खूप काही स्ट्रगल करावं लागलं ह्याच्यासाठी. मग मे बी ते मुलांनी पण खूप सपोर्ट केला असेल मला. सकाळी 5-5:30ला सुरू व्हायचं, कारण 9 वाजता मुलं यायची ना, तर त्याच्यात मी तयार पाहिजे. कारण मला ते असं वाटायचं की नाही आपण आंघोळ वगैरे करून पालक सोडायला येतात तर आपण प्रेझेंटेबल बाहेर पाहिजे. हे अगदी असं नाही की रोज काही तुम्ही जरीची साडी नेसून उभं राहू नका, पण आपलं आवरलेलं पाहिजे. आणि मग संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ तर काय नक्की वेळ नसायचीच, पण सकाळी 9 वाजता माझं सगळं रेडी असायचं. म्हणजे घरातली किचनची सगळी कामं करून मग बाहेर आपण तयार असं. आणि मुलं सगळ्यात लहान बाळ केवढं आलंय तुझ्याकडे? माझ्याकडे सगळ्यात लहान बाळ 5 महिन्याचं आलेलं आहे. 5 महिन्याचं. म्हणजे ते खरंच आईनी सोडणं सुद्धा खूप म्हणजे बघायला आपल्याला वाईट वाटतं. तिचा पण बिचारीचा नाईलाज असतो, पण आलेलं आहे. आणि उलट माझं असा अनुभव आहे की जितकं लहान तुम्ही मुलांना सोडाल ना तेवढी मुलं लवकर सेट होतात. म्हणजे तेच जर मूल वर्षाचं किंवा वर्षाच्या बाळाला सुद्धा समजायला लागतं की मग त्यांना थोडंसं सेपरेट करायला त्रास होतो. नाही रुळत, मग रडारड होते मुलांची. काही मुलं थोडी हट्टी पण असतात. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा होता, तो जवळजवळ 6 महिने रडत होता. आणि रडायचा म्हणजे काय करायचा, असा आला ना की भराभरा कोपऱ्यात जाऊन बसायचा, किंचाळून रडायचं बरं का. मी त्याच्या आईला म्हटलं, शेवटी म्हटलं अगं हा किती रडतो. त्याला नाही, मला मोठा पण माझा असाच होता, काही नाही. म्हणजे ती तेवढी कॉन्फिडंट होती. मग हे पण थोडंसं असतं की पालकांनी पण थोडं कॉन्फिडन्स आपल्यात दाखवणं की नाही तुमच्याकडे सोडलं आहे ना, मग मला आता विश्वास दाखवा. हां, तर तो काही वेळेला होता. आता शेवटी हे काम आहे, कामामध्ये हे कमी जास्त होणारच आहे की एखादा माणूस असा निघतो की ज्याचा विश्वास नसतो, तो पटकन विश्वास दाखवत नाही. मग खूप त्यांचे प्रश्न असतात की आज काय केलं, कसं केलं, मुलांनी काय खाल्लं, किती खाल्लं, किंवा मग शंका असतात त्यांना की ह्यांनी नक्की खाल्लं आहे का नाही, आपण दिलेलं ह्यांनी दिलं का नाही. पण हे पण मला वाटतं तो मे बी ॲज अ आईवडील हां, म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं ना की माझ्या मुलांनी खाल्लं आहे का नाही, माझ्या मुलाचं पोट भरलं आहे का नाही. अशामुळे पण असं असेल एखाद्या वेळेस. साधारण कितवीपर्यंत मुलं असायची तुझ्या? साधारण 8वी-9वीपर्यंत माझ्याकडे मुलं होती. कारण एकतर असं की घरात कोणी नाही आणि एकटं असेल मूल तर त्याला घरात एकटं ठेवणं पण रिस्की आहे. इथे सगळ्यांना, आणि मुलं स्वतः राहायची. म्हणजे असं कधी आलं नाही की मुलं कुरकुर करायची की नाही मला राहायचं आहे, मला घरी सोड, असं कधी नाही झालेलं. त्याच्यामुळे मुलं स्वतः राहत होती, तर मग मे बी आईवडिलांना पण तो हे नसेल ना. अजून ती मुलं ओळख देतात, येतात मला भेटायला. आता खूप छान वाटतं. म्हणजे अलीकडे ह्या गोष्टी. आत्ता एक तर काय झालं, कोविडमध्ये बंद झालं, त्याच्यानंतर थोडंसं असं परत सुरू केल्यानंतर हवा तसा रिस्पॉन्स आला नाही. मग ते संख्या कमी होत गेली. मग नंतर असा विचार केला की नंतर माझे पण घरातले व्याप वाढले, तर असं की आता बास झालं असं थोडंसं वाटलं. त्याच्यामुळे बंद केलं. नाही ना, कोविडमध्ये तेव्हा तुम्ही अशी परिस्थिती की पाळणाघर बंद करायला लागलं आणि काहीच तुम्ही करू शकत नव्हतात. कारण त्यावेळेला पालकांचं, कारण इतकी ती लोकांमध्ये भीतीच होती त्या आजाराची की कोणी शक्यच नव्हतं. म्हणजे इनिशियली आम्हाला अजिबात कल्पना नव्हती आली की हे इतकं सिरियस आहे. बरोबर. म्हणजे माझ्याकडे 1-2 डॉक्टरची मुलं होती, तर ते पेरेंट्स आम्हाला सांगायचे की असं असं सिच्युएशन आहे, एखाद्या वेळेस आता बंद करायला लागेल. पण मला असं वाटतं त्यावेळेला कोणालाच कल्पना नव्हती की आपल्याला किती दिवस बंद करावं लागणार. हां, म्हणजे असं वाटायचं एखादा महिना राहील, 2 महिने राहील, पण इतके दिवस म्हणजे 1-2 वर्ष राहील असं कोणालाच नव्हतं वाटलं. मुली असायच्या, मग त्यांना काय केलं पगार? नाही ना, म्हणजे पगाराचं त्यावेळेला ना मला काही पालकांनी छान मदत केली. म्हणजे अगदी कौतुकच म्हणजे त्या पालकांचं. नाही तर असं कोणी मला त्यांनी स्वतःहून फोन करून विचारलं की काकू तुम्हाला मुलींना पगार द्यायचे असतील तर त्याच्यासाठी काय, आम्ही द्यायला तयार आहोत. अरे वा.
असं पहिले 2 महिने तर आम्ही दिले असे पगार. बरं. पण मग त्याच्यानंतर असं वाटलं की माहिती नव्हतं की सगळंच अनिश्चित होतं. किती त्यामुळे दिवस तुम्ही लोकांकडनं किती, आणि जरा मी घेतले पैसे तरी उद्या मी कधी ना कधी तरी मी ते परत पण द्यायला पाहिजेत ना. म्हणजे हे बरोबर नाही की मी जर 6-8 महिने त्यांच्याकडनं पैसे घेतले. पण मुख्य हेच होतं की खात्रीच नव्हती की नक्की किती दिवस बंद पडणार आहे. आणि थोडंसं कसं होतं की आम्ही थोडं खूप प्रोफेशनल लेवलला पण काम करत नव्हतो. म्हणजे थोडं माझं पाळणाघर लोकांना एक घरगुती वातावरण आहे, घरातल्या अशा ह्याच्यानी पण लोक येत होते. तसंच हवं असतं. तसंच हवं असतं. आपलं बाळ असं प्रोफेशनल नको असतं ह्या गोष्टीसाठी. नसतं घरगुती टच हवा असं. हां असं आहे. पण आता जे काही पाळणाघरं अशी हायली प्रोफेशनल पण चालतात, मग त्यांना मे बी हा प्रश्न, म्हणजे त्यांनी हे नंतर याच्यानंतर थोडा परत स्ट्रगल केला असेल किंवा परत काही इन्व्हेस्टमेंट करून परत उभे राहिलेत. कारण आहेच ना शेवटी. म्हणजे माझी पण अशी इच्छा होती की मला जोपर्यंत जमेल तोपर्यंत मला करायचं होतं. पण मग ह्या पिरियडनंतर ते नाही शक्य झालं. आणि मग तुला कुठे लग्न समारंभ किंवा आपली बँकेची कामं किंवा अजून काही कामं असतात, ती तुला करायला कसं जायचीस तू किंवा नाही, एकतर मग तेव्हा असं होतं ना की काही पिरियड असा होता ह्याच्यात की मला शक्यच नव्हतं, मला घराबाहेर पडणं शक्य नाही व्हायचं, कारण ती मोठी जबाबदारी होती. मग त्यावेळेला एक होतं की जसं म्हटलं तसं की माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली. त्यांनी तो भाग सांभाळला की, आणि लग्न समारंभ वगैरे मग मी गेले नाही, हे एकच उत्तर त्याला. कारण नाही, म्हणजे इथल्या इथे जवळपास असेल आणि त्या दिवशीची परिस्थिती कशी आहे की माझ्या सगळ्या मुली हजर आहेत. आणि एक मात्र होतं की माझ्या मुली अतिशय छान होत्या की कधीतरी असं काही आलं तर, कारण 2015 साली माझी आई गेली. मग त्यावेळेला मला जाणं भागच होतं. ठाण्याला आई होते माझी, तर त्यावेळेला मला ते जाणं भागच होतं. तर त्यावेळेला मी 8 दिवस जी गेले होते, अतिशय उत्तम रीतीने त्यांनी इथे सांभाळलं होतं. त्याच्यामध्ये अजून एक भाग असा होता की माझे सासरे, मुली अतिशय जबाबदार होत्या. सकाळी येऊन संध्याकाळी शेवटचं मूल जाईपर्यंत त्या जात होत्या. त्या पिरियडमध्ये पालकांनी पण छान मदत केली की नाही बाबा आज काकू नाही आहे तर त्यांनी वेळेवर नेणं, असं पण सगळ्यात मोठा आधार होता घरात माझे सासरे होते. कारण कसं आहे ना, जरी समजा आता मी एकटी राहते आहे किंवा आम्ही दोघं राहतो आहे आणि मी अशा वेळेला मी गेले बाहेर, तर त्यावेळेला घरात कोणीच नाही. पण असं नाही झालं कधीच की मी नसले तरी आम्ही दोघं बाहेर गेलो तरी माझे सासरे असायचे. आणि मग एक लक्ष असतं कुठेतरी तो मोठ्यांचा धाक असतो की किंवा घरात कोणीतरी आहे हे जे असतं. रोजची मदत नाही, पण जेव्हा आपला ॲब्सेन्स त्यावेळेला त्यांनी, म्हणजे ते जे मुलांना इतकं, म्हणजे त्यांनी काही पडू नये, त्यांना लागू नये, ही तर खूप काळजी घ्यावी लागते. कारण ती भीती वाटते ना, काही झालं तर शेवटी दुसऱ्याचं मूल आहे असं थोडं. नाही, असं फर्स्ट एड किट असायचा आमचा. आणि मुलांची पण औषधं असतात. आता समजा थोडंसं कसकस आहे, ताप आहे, आई वडील देतात, मग ती द्यायची त्यांना वेळेवर. हो, म्हणजे ते सांगते ना, एक आपल्या घरातल्यासारखं रुटीन होऊन जातं. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला असं काही वेगळं करावं नाही लागलं. म्हणजे ते मुलं असेल तर थोडी भांडणं भरपूर भांडणं, मारामाऱ्या, नंतर म्हणजे ते कंटिन्युअस काय ना काहीतरी चालू राहतं. त्यामुळे चालूच राहतं. म्हणजे खूप, पण म्हणजे ते सांगते ना, असं दिवसभर काहीतरी इतकं मस्त चालायचं ना की आम्हाला कळायचंच नाही की दिवस सुरू कधी झालाय आणि संपलाय कधी. आणि मग आम्ही वर्षातनं म्हणजे इथं असायचंच. नंतर उन्हाळ्यामध्ये बाहुलीचं लग्न, मुलांना घेऊन कुठेतरी छोटीशी ट्रिप करणं, या गोष्टी पण केल्या. म्हणजे छोटंसं, आणि प्रत्येक सण आम्ही करत होतो. म्हणजे असे तर नागपंचमी असेल तर नागोबाची पूजा करा, दहीहंडी करायची. राखी पौर्णिमा करायची. मग त्या राखी पौर्णिमेला राख्या बनवायच्या आणि मग त्या बांधायच्या. नंतर दहीहंडीचं डेकोरेशन वगैरे करून ते दहीहंडी फोडायची. सगळे रंगपंचमी खेळत होतो.
दिवाळीमध्ये काहीतरी दिवाळी पार्टी आहे, नक्कीच मुलं खुश असणार गं, कारण उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम पार्टी. एक तर आमचं समर कॅम्प चालायचा. मग समर कॅम्पमध्ये मी उन्हाळ्यामध्ये बाहेरची जाहिरात पण करत होते. बरोबर. मग त्यामुळे बाहेरची पण काही मुलं यायची. बरं. मग बाहेरची मुलं आमची पाळणाघराची मुलं असं करून आमचं समर कॅम्प चालायचा. आणि पैसे वगैरे सगळे पालक द्यायचे हो, का? हो. कोणी असं कधी हां, पैशाचे हो, असं 1-2 केसेस झाल्या की म्हणजे तेव्हा मग असं ठरवलं की अगदी अनोळखी ॲडमिशन द्यायच्या नाहीत. म्हणजे जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेला मी एक अशी तर जाहिरात आपण अशी मी कुठेही पार्टी वगैरे लावली नव्हती, पण ओळखीनी किंवा माहितीने, माउथ पब्लिसिटीनी. तर एक जण आले होते, त्यांनी असंच 2-3 महिने पाठवले, पण त्यांनी नंतर पैसे दिले नाहीत. पण त्यांचे फोन नंबर वगैरे होते, पण ते नाही, म्हणजे कोणी फोन उचलायचं नाही, फोन असं थोडं असंही. मग त्याच्यानंतर ठरवलं की ओळखीतनं किंवा रेफरन्समधनं आलं तरच घ्यायचं, नाहीतर सरळ नाही म्हणायचं. बरोबर. कारण कसं तुम्ही कोणाला शोधायला जाणार ना. बरं असं आहे की अगदी म्हणजे असं अनोळखी किंवा असं कोणी आलं, काय हेतूने ते आलेत हे पण आपल्याला माहिती नाही. हां, कारण शेवटी आपल्या घरामध्ये ते माणूस येणार की आता मूल फक्त नाही, पण ऑफकोर्स मूल ठेवणं आणि बरं ते मूल तुमचं आहे का नाही, कारण अगदी अनोळखी आल्यावर ही पण भीती आहे ना. त्यामुळे काय माहिती असं पण आहे. तर त्याच्यामुळे असं ठरवलं 1-2 अनुभवानंतर की नाही, ओळखीचं किंवा माहितीतलं कोणाचं तरी, म्हणजे त्यांनी तुझं नाव सांगितलं किंवा माझ्या असं रेफरन्सशिवाय मग नाही घ्यायचं. अशा काही टिप्स तर मला माझ्या मिस्टरांनी दिल्या की कारण ह्या गोष्टी पटकन डोक्यात नाही आल्या. मला असं वाटायचं अरे ॲडमिशन आली आहे, घेऊन टाकूया, नाही कशाला म्हणायचं. पण ह्या अनुभवानंतर त्यांनी मला सांगितलं असं नको करू, कारण हे पण आहे. हां, कारण ते कुठल्या हेतूने आलेत आपल्याला माहिती नाही आहे. खरंच त्यांना गरज आहे का किंवा काय त्यांचा विचार आहे हे आपल्याला माहिती नाही. असं तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा असा कुठला क्षण आहे किंवा कौतुकाचा क्षण काय आहे का? कौतुकाचा क्षण म्हणशील तर म्हणजे मला असं म्हणजे थोडासा अभिमान म्हणायला हरकत नाही की माझ्या बाबांची 75 आम्ही भावंडांनी केली. तर त्यावेळेला मी त्यांच्या 75ला म्हणजे आता ते 92 वर्षाचे आहेत. तर त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपण कॉन्ट्रीब्यूट करूया तिघांनी मिळून. तर त्यावेळेला 25,000 रुपये मी कॅश बाबांच्या 75साठी माझ्या पाळणाघराच्या कमाईतनं घेऊन गेले होते. कारण त्यावेळेच्या दृष्टीने असं खूप, आणि मला ते असं छान वाटलं की नाही आपण काहीतरी आपण करू शकलो बाबांसाठी. हां, त्यांच्या 75 हां, खूपच महत्त्व होतं. कारण म्हणजे ते खूप छान वाटलं, म्हणजे असं मस्त वाटलं. हां, आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलांच्या मुंजी झाल्या, तर त्या मुंजीच्या वेळेला सुद्धा म्हणजे मला हे असं म्हणजे मी ते दोघांनी मिळून आम्ही केलं, पण जे मी कॉन्ट्रीब्यूट करू शकले ते पण मला खूप छान वाटलं की नाही आपण काहीतरी करू शकतोय, घरात शेअर करू शकतोय. असं ते सुंदर क्षण आहेत. असं काही हे नाही की ठीक आहे म्हणजे केलं म्हणजे असं काही मोठं नाही की आपण आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरासाठी करतोच ना. तर त्यामुळे हे म्हणजे बाबांच्या 75चं मात्र अगदी मला आवर्जून सांगावं असं वाटेल. तू समजा हे पाळणाघर नसतं केलंस तर तुला काय करायला आवडलं असतं? नाही, मला मुलांशी रिलेटेडच काम करायचं होतं. म्हणजे मी शाळेत काम केलं असतं, शाळाच कंटिन्यू केली असती जर माझ्याकडे जागा नसती तर. नशिबाने माझ्याकडे जागा होती, त्याच्यामुळे मग पाळणाघराचं, कारण मला ती खूप आधी पहिल्यापासूनच मला ती आवड होती. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी दुसरं काही असं छान एन्जॉय करू शकले असते एखादं काम. बरोबर. आणि तर मला सांग की तुझं हे काम आणि आता इतके किती वर्ष केलंस तू साधारण? मी पाळणाघर तर जवळजवळ माझं 12 वर्ष, म्हणजे एकूण टोटल माझं सगळं सिद्धार्थ माझा 3 वर्षाचा होता तेव्हा मी सुरू केलं काम. आणि म्हणजे जवळजवळ 20-22 वर्ष मी हे काम केलं. शाळा, ग्राउंड आणि मग पाळणाघर. तर या 20-22 वर्षाच्या अनुभवातून तू पुढच्या जनरेशनला काय उपदेश देशील? हां, बापरे, उपदेश असं नाही, पण
मी म्हटलं ना मगाशी तसंच काय वाटतं की त्या की मुलांनी काय करावं? हा नाही तेच ना म्हणजे हे तर आहेच म्हणून म्हटलं की मुलींना ही खूप छान गोष्ट आहे की हे. आणि एक तर तुम्ही कसं आहे ना प्रत्येकीला घर सोडणं शक्य नसतं, तुम्ही घरात बसून या गोष्टी खूप छान करू शकता. आणि मुलांबरोबर काम करणं हे इतकं सुंदर विश्व आहे ना की तिथे कुठलेही छक्के पंजे नसतात, काही हेवे दावे नाहीत, इतके निरागस असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम कराल ना तर मॅक्झिमम प्रेम मिळतं तुम्हाला. खरं आहे. अतिशय सुंदर काम आहे हे. त्याच्यामुळे जर करायचं असेल तर हे क्षेत्र अगदी नक्की निवडा. आणि आता त्याच्यासाठी आपल्याकडे आहेत म्हणजे SNDTचे कोर्सेस आहेत, बालवाडीचे काही कोर्सेस आहेत. आणि बेसिक तुम्हाला आवड पाहिजे, हो मुलांची आवड पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला जर त्यांचं काही करण्यामध्ये आवडत नाही आहे, घाण वाटते, तर मग नका करू. हो नाही, घाण वाटून तर नाही चालणार. नाही कारण चालत. लहान बाळ आहेत, लहान त्यांना बाळ आहे ते, कधी बाळांना काय कळतं आहे ना. हो ना, खरं आहे. म्हणजे थोडंसं तुम्हाला ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आता आपल्या ह्या गोष्टीचा एक शेवटचा भाग असा असतो की स्त्री म्हणजे काय तुझ्या मते? स्त्री म्हणजे माझ्या मते आई, फक्त. एका शब्दातच हे अपेक्षित होतं खरं, कारण खूपच आईशिवाय दुसरं रूपच नाही आहे तिला. छान. बरोबर आहे. सगळ्यात आईच एक हां. नंबर असते. पण आम्ही असं म्हणेन की आई आणि पाळणाघरातली आई सुद्धा पाळणाघरातली दुसरं आई रूप आहे. आणि आता अजून एक म्हणजे की आई तर आहेच, आईशिवाय दुसरं नाही. पण त्याच्याशी थोडंसं जवळ येणारं अजून एक नातं म्हणजे बहीण आणि मैत्रीण. या ही पण दोन नाती फार सुंदर आहेत. कारण म्हणजे आहेच, बहीण काय मैत्रीण हो, काय. बरोबर. कारण एका स्टेजनंतर आपल्याला म्हणजे आता माझ्या स्टेजला मैत्रिणी खूप मला आधार देतात सगळ्या गोष्टींच्या. म्हणजे मी मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलू शकते. बरोबर आहे. हे आपला आनंद दुःख सगळं शेअर कर. आपल्याला हां. हे असतं. आणि त्याच्यासाठी ह्या दोन पण हक्काच्या जागा आहेत बरोबर. असं वाटतं. तर छान बोललीस तू, आम्हाला मुलांबद्दल पण छान सांगितलंस आणि गोष्ट तिच्यामध्ये आलीस. थँक्यू. त्याबद्दल धन्यवाद. येस. असंच तुला छान छान मुलांचं प्रेम मिळत राहो ही सदिच्छा. थँक्यू. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.